देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे. देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे. मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे. देखणी ती जीवने तृप्तेची तीर्थोदके. चांदणे सांडीत जाती शुभ्र पाऱ्यासारखे. चांदणे सांडीत जाती शुभ्र पाऱ्यासारखे. आपलं विचार, आपली कृती, आपलं चिंतन या सगळ्याच्या माध्यमातून नित्य नूतन विचार देत जे चांदणे सांडत जातात त्यांना नमस्कार करायचा असतो. कारण सर्जनशीलता, सृजनशीलता ही तिथेच जन्माला येत असते. आपल्या सगळ्या भारतीय संस्कृतीतल्या सण आणि उत्सवांकडे पाहिलं की आपल्या असं लक्षात येईल की ज्या ज्या ठिकाणी सर्जनात्मकता, सृजनात्मकता आहे तिथं नाविन्याचा वेध घेण्याची प्रक्रिया सातत्यानं घडत आलेली आहे. आणि त्यातलाच एक विषय म्हणजे नवरात्र. जगदंबेचं, सरस्वतीचं, महाकालीचं, महालक्ष्मीचं, महासरस्वतीचं हे नवरात्र. आणि या नवरात्रामध्ये त्या 9 दिवस 9 रूपांची उपासना करणारे आपण सगळे भारतीय. या भारतीयांच्या मनामध्ये रुजलेली, ठसलेली ही जी प्रतिमा आहे त्या प्रतिमेच्या अनुलक्षून, त्या प्रतिमेचा वेध घेताना संपूर्ण भारतीय संस्कृतीच्या पटावर आपल्याला अशा कोणत्या स्त्रिया दिसत आहेत की ज्यांच्या विचारांचं आणि आचारांचं कृतिशील अवलंबन आपण आजही करायला हवं, किंवा त्यांच्या चरित्राचा वेध घेऊन आपल्या आजच्या जीवनाला साजेसं नेमकं काय आहे त्याचाही एक अन्वयार्थ आपण लावायला हवा. म्हणून आजपासून तुमच्यासमोर सलग 9 दिवस घेऊन येत आहोत भारतीय नवदुर्गांची चरित्र ग्रंथमाला. अत्यंत वेगळ्या पद्धतीनं हा विषय तुमच्यासमोर मांडावा असं डोक्यात आलं याचं कारण असं की आपण नुसतं भारतीय संत, कवयित्री, भारतीय वीरांगना, विरागिनी असे विषय नेहमी हाताळतो, बोलतो. पण त्यावर स्वतःचं म्हणून काही एक चिंतन करतो का? त्याच्यावर मनन आपलं होतं का? तर त्याचं उत्तर आपल्याकडे हो आणि नाही अशा दोन्ही प्रकारचं आहे. पण जर नव्या पिढीला या सगळ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आपल्याला द्यायचा असेल तर आपणच हे केलं पाहिजे या एका हेतूने स्वानंद बेदरकर या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपण आजपासून 9 दिवस सलग 9 चरित्र ऐकणार आहोत. या भारतीय संत कवयित्री आहेत. त्यानंतर भारतीय राष्ट्रकारण, राष्ट्रधर्म जागवणाऱ्या वीरांगना आहेत. शिक्षण, साहित्य, धर्म या सगळ्यामध्ये काम करणाऱ्या प्रातिनिधिक स्वरूपातल्या 9 स्त्रिया, मी आणि माझ्याबरोबर श्रेष्ठ ज्येष्ठ कीर्तनकार म्हणून आपण ज्यांचं नाव ऐकून आहोत अशा मानसीताई बडवे या आपल्याला दुसरा भाग समजून सांगणार आहेत. चरित्र आणि चरित्राचा अन्वयार्थ अशी ही मालिका आपल्या समोर सादर करताना नवरात्र हा एक उत्सव आम्ही निवडला. याचं कारण असं की नवरात्र म्हणजे सर्जनात्मकता. जे आपण देवी पुढे माती किंवा त्याच्यामध्ये पेरतो, धान्य पेरतो आणि त्यातून जे 9 दिवसात उगवून येतं धान्य, त्याच्यामध्ये ते प्रतीक आहे सर्जनात्मकतेचं, नवसृजनाचं. तर असा विचार तुमच्या माझ्या मनामध्ये रुजावा, तो उगवून यावा आणि त्यातून नव्या पिढीला काहीतरी चांगलं कृतिशील मार्गदर्शन मिळावं हा या सगळ्या पाठीमागचा हेतू आहे, भूमिका आहे. ती भूमिका माझ्याबरोबरच मानसीताई देखील तुम्हाला सांगणार आहेत. तेव्हा ऐकूया आजपासून नवदुर्गांची चरित्र, नवदुर्गा विजयते या शीर्षकाखाली. नमस्कार मंडळी. अश्विन शुद्ध पक्ष सुरू झालाय. घरोघरी नवरात्राचे घट बसलेत. घराघरातल्या सवाष्ण स्त्रिया या देवीची पूजा करत एका अर्थानं शक्तीची उपासनाच करतायत. भारतीय परंपरेमध्ये, संस्कृतीमध्ये येणारे हे असे अनेक सण जे आपल्याला धार्मिकतेशी, आपल्या पुराणांशी, आपल्या देवदेवतांशी आणि विशेषतः आपल्या निसर्गाशी जोडणारे आहेत. या 9 दिवस 9 रात्रामध्ये आपल्या शक्तीनं शुंभ निशुंभादी अशा सगळ्या असुरांना ठार मारणारी ही आदिमाया, आदिजननी, जगदंबा जी एका अर्थानं शिवाची शक्ती आहे, नव्हे नव्हे
या संपूर्ण जगाची ऊर्जा आहे. तिची उपासना करत या 9 दिवसात 9 रात्रीत आपण आपल्या स्त्रीत्वाची नव्हे नव्हे संपूर्ण जगानं आपली एक ऊर्जा पुन्हा एकदा, शुद्ध मराठीत सांगू का, रिजनरेट करायची असते. आणि म्हणून तिची उपासना करत तिच्याकडे सकल ऐश्वर्य, आयुर, आरोग्य असं सारं काही मागायचं असतं. या कालखंडाच्या अनुषंगानं आपण आजपासून पुढचे 9 दिवस आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये जन्माला आलेल्या, भारताचं भूषण वाढवणाऱ्या विविध काळातल्या स्त्रियांच्या चरित्रांचं चिंतन करणार आहोत. आजचा हा पहिला दिवस. मंडळी, आपल्याला माहिती आहे, सर्वार्थानं जर प्राचीन, अर्वाचीन आणि आधुनिक अशा सर्व गोष्टींना सांभाळत या संपूर्ण जगापुढे आपला अविचल असा एक आदर्श निर्माण करणारा संपूर्ण जगात, विश्वात जर कोणी असेल तर तो आपला भारत देश. भारताची परंपरा सांगणारा म्हणून आपल्या देशाला भारत असं म्हटलं जातं. या भारताच्या भूमीत अनेक महंत, संत, अनेक पंथाचे, महानुभवाचे अनेक सारे लोक जन्माला आले आणि स्वतःचं असं एक अस्तित्व त्यांनी कायम निर्माण केलं. वेदकाळापासून जर हा इतिहास पुन्हा एकदा पाहिला तर या वेदकाळात घ्यावं लागेल ते मुख्य प्रामुख्यानं घेतलं जाणारं एक नाव म्हणजे गार्गी आणि तिच्या बरोबरीनं असणारी मैत्रेयी. या दोघीही ब्रह्मवादिनी स्त्रिया. यांच्याबरोबर कुठे लोपामुद्रेचं नाव सुद्धा आपल्याला ऐकू येतं, वाचनात येतं. पण गार्गी आणि मैत्रेयी या विशेष करून अभ्यासायच्या का? कारण याज्ञवल्क ऋषींच्या बरोबर या दोघींचा झालेला संवाद हा भारतीय संस्कृतीचं उत्तम दर्शन घडवणारा आहे. कोण ही गार्गी, कोण ही मैत्रेयी? आपल्याकडे जन्माला येणाऱ्या एखाद्या लहान मुलीचं नाव म्हणून ही नावं आपल्या कानावर सहज पडतात, नाही का? पण या नावापाठीमागे एक खूप मोठा इतिहास आहे, संदर्भ आहे. आणि त्या संदर्भाचा जेव्हा अभ्यास केला जातो ना मंडळी, तेव्हा लक्षात येतं की ब्रह्मवादिनी सर्व वेदपुराणांचा अभ्यास असणाऱ्या, अतिशय जिज्ञासू, ज्ञानी असणाऱ्या या 2 स्त्रिया आहेत. आणि त्या अशा काळातल्या आहेत ज्या काळामध्ये स्त्रियांना वेदाचा, गायत्री मंत्राच्या पुरश्चरणाचा, नव्हे नव्हे मौंजी बंधनाचा सुद्धा अधिकार होता. अशा काळात जन्माला आलेल्या या दोघी, यातली पहिली आहे ती गार्गी. गार्गी वाचक नवी अशा नावानं ती जगापुढे आली. गर्गगुरूंच्या वंशामध्ये जन्माला आलेली म्हणून हिचं नाव गार्गी पडलं. आणि हिच्या वडिलांचं नाव वचकनु ऋषी म्हणून वाचक नवी या नावानंही ती प्रसिद्ध झाली. हिचा आणि याज्ञवल्क ऋषींचा प्रश्नोत्तराचा संवाद आपल्याला सापडतो तो बृहद आरण्य नावाच्या उपनिषदामध्ये 6व्या आणि 8व्या ब्राह्मणामध्ये. जनक राजाच्या राज्यामध्ये घडलेली ही घटना. विदेहाचा राजा असलेला जनक, जो मुळातच विदेही आहे, ज्याच्या पुढे शुकमुनींसारख्या अतिशय तापसी, विरागी व्यक्तीनं सुद्धा शिष्यत्व पत्करून शरणागत व्हावं असा हा जनक राजा, ज्याला आपल्या राज्यामध्ये, नगरीमध्ये अनेक शास्त्रसंमत विद्वान, मोठमोठे ऋषीमुनी बोलवायची खूप आवड होती. यज्ञ यागादी कर्म तो अतिशय श्रद्धेनं करत असे. आणि ह्या यज्ञ यागाच्या निमित्तानं नगरीमध्ये आलेल्या कित्येक विद्वान ऋषीमुनींमध्ये शास्त्रचर्चा, धर्मचर्चा करणं हा याचा आवडतीचा भाग. असाच यानं एक यज्ञ केला, ज्या यज्ञाचा संदर्भ आपल्याला या 6व्या आणि 8व्या ब्राह्मणामध्ये मिळतो. जनक राजाने आपल्या नगरीत केलेल्या या यज्ञ यागादी कर्मामध्ये अनेक ऋषीमुनींना, तापसींना बोलावलं होतं. यज्ञ यागादी कर्म पूर्ण झाल्यानंतर जमलेल्या साऱ्या या ऋषीमुनींमध्ये, विद्वानांमध्ये धर्मचर्चा व्हावी, शास्त्रचर्चा व्हावी या उद्देशानं त्यानं ह्या साऱ्यांना यज्ञशाळेतून राजदरबारात बोलावलं. अहो, राजा जनकाचा दरबार आहे तो. त्याचं मंत्रिमंडळ, त्याच्या दरबारामध्ये असलेल्या सगळ्या व्यक्ती इतकंच नाही तर तो ज्या नगरीचा राजा आहे त्या नगरीतीलही बऱ्याचशा व्यक्ती विद्वानच होत्या. आणि अशा नगरीच्या राजानं ह्या साऱ्या ऋषीमुनींना आपल्या राजदरबारात बोलवल्यानंतर धर्मचर्चा, शास्त्रचर्चा, वेदचर्चा व्हावी अशी विनंती आलेल्या सगळ्यांना केली. यात नवल काय होतं? मात्र ही विनंती करत असताना त्यानं अजून एक घोषणा सुद्धा केली. गोशाळेमध्ये असलेल्या 100 गायी, ज्यांच्या शिंगांना 10-10 सुवर्ण मुद्रा बांधलेल्या आहेत,
जो कोणी ह्या वेदचर्चेत शास्त्रचर्चेत जिंकेल, सगळ्यांना पराभूत करेल, नव्हे नव्हे आपलं विद्वत्पण सिद्ध करेल, त्यानं त्या गायी घेऊन जाव्यात. मात्र त्याकरता धर्मचर्चेत शास्त्रचर्चेत या वेदचर्चेमध्ये त्यानं सहभागी व्हायला हवं. स्वरूपच कसं होतं पहा. डोळ्यापुढे चित्र उभं करता येईल. सगळा दरबार भरलेला आहे, अनेक विद्वान त्या दरबारात बसलेले आहेत. राजाच्या मंत्रिमंडळातले सारे अधिकारी तिथे आहेत. राजानं ही वेदचर्चा जाहीररित्या केली आहे, त्यामुळे नगरीतले अनेक जण या चर्चेचा आस्वाद घ्यायला तिथे आलेले आहेत. आणि एवढ्या सगळ्या जनसमुदायासमोर एका व्यक्तीनं उभं राहायचं आणि स्वतःचं विद्वत्पण सिद्ध करायचं. हे सिद्ध करत असताना विचारलेल्या एखाद्या प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही तर, ते देता येणार नाही का अशी भीती मनामध्ये आहे. ते देता आलं नाही तर आपण कुठेतरी आपलीच फजिती आपल्याच हातानं करून घेऊ की काय, असा प्रश्न सुद्धा मनामध्ये चालू आहे. अहो, प्रश्न कसला, द्वंद्वच आहे ते. आयुष्यभर तपस्येसारखं मिळवलेलं ज्ञान एका प्रश्नाचं उत्तर विस्मृतीत गेलं तर कदाचित धुळीला मिळू शकतं, अशा विचारानं कोणीच समोर येईना. असाच काही काळ गेला आणि राजानं पुन्हा एकदा तीच घोषणा केली. कोणीच पुढे येणार नाही का, अशा खिन्नतेनं राजा राजसिंहासनावर बसायला गेला. आणि इतक्यात या सगळ्या जमलेल्या गर्दीतून याज्ञवल्क्य ऋषी उभे राहिले. आपल्या बरोबर आलेल्या भारद्वाज नावाच्या शिष्याला ऋषींनी सगळ्या दरबाराकडे नजर फिरवून राजाशी एकही शब्द न बोलता परस्पर सांगून टाकलं, भारद्वाजा, गोशाळेत जा आणि महाराजांनी या चर्चेचं फलित म्हणून ज्या गायी बांधून ठेवल्या आहेत त्या गायी आपल्या आश्रमाकडे घेऊन जायला लाग. तोपर्यंत ही वेदचर्चा शास्त्रचर्चा विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं मी यथामती यथाशक्ती देऊन आश्रमात येतोच. आपल्या गुरुची अनुज्ञा मानून भारद्वाजानं तो दरबार सोडला आणि आता याज्ञवल्क या संपूर्ण दरबारापुढे नतमस्तक झाले. खरंय मंडळी, आपल्याकडे असलेली विद्या ही विनयेनं शोभते. ती जर अहंकारानं समोर आली ना तर ती विद्या आपल्याला कधीच फळत नाही. समोर असलेल्या सगळ्या दरबाराकडे पाहून, राजगादीकडे पाहून याज्ञवल्क्यांनी प्रणाम केला आणि जमलेल्या साऱ्या विद्वानांना त्यांनी म्हणावं, ऋषीवर मुनीवर सर्व विद्वज्जन यांच्या पायी नमस्कार करून मी एकच सांगतो, आपण विचारणार आहात त्या सर्व प्रश्नांची मी यथामती यथाशक्ती उत्तर द्यायचा नक्कीच प्रयत्न करेन. आपण मला आपल्याला पाहिजे आहेत ते प्रश्न विचारू शकता. दरबारामध्ये आलेल्या सगळ्या ऋषी मुनींनी असलेल्या विद्वज्जनांनी याज्ञवल्क्यांना एक 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 प्रश्न विचारायला सुरुवात केली. अहो, साधे होते का ते लोक? कुरु देशातले, पांचाल देशातले सारे विद्वज्जन तिथे आलेले. प्रत्येकाचा अभ्यास तितकाच तोडीसतोड होता. प्रत्येकानं निवडून 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 विलक्षण असे प्रश्न ऋषींना विचारले आणि याज्ञवल्क्यांनी प्रत्येक प्रश्न नीट ऐकून प्रत्येक प्रश्नाचं उत्तम, योग्य, चपखल असं उत्तर दिलं देखील. दरबारातल्या प्रत्येकाचे प्रश्न संपले आणि आता याज्ञवल्क ऋषी एकमुखाने विद्वान आहेत अशी ग्वाही फिरवायची वेळ आली. आणि इतक्यात जनकाच्या दरबारात असलेली एक स्त्री उभी राहिली. तिचंच नाव होतं गार्गी. जनकाच्या राजघराण्याशी संबंधित असलेली ही राजपुरोहितच म्हणा ना. त्या काळच्या स्त्रियांना असलेल्या अधिकाराच्या कक्षेमध्ये तिचं राजपुरोहित्व नाकारण्याचा प्रश्नच येत नाही. ती उभी राहिली आणि अतिशय नम्रपणानं म्हणाली, मुनिवर, सगळ्यांचे प्रश्न विचारून झालेत, पण माझे शिल्लक राहिलेत. आपली आज्ञा असेल तर विचारू? याज्ञवल्क्य फक्त स्मित हास्य करून तिच्याकडे पाहतायत आणि तिला डोळ्यांनी संमती दिली. आणि गार्गीनं आता एक एक प्रश्न विचारायला सुरुवात केली. प्रश्नाचा विचारण्याचा क्रम कुठून सुरू झालाय पहा. ती म्हणतीये, या संपूर्ण जगातला जडदेह असू दे किंवा संपूर्ण जग अगदी डोळ्यापुढे धरलं तरी हे पार्थिव असलेलं जग ओतप्रोत पाण्यानं भरलेलं आहे. काय म्हणते ती बघा, सर्व पार्थिव पदार्थ पाण्यात ओतप्रोत आहेत, तसं हे पाणी कशात ओतप्रोत असेल? दुसऱ्या क्षणी ऋषींनी उत्तर दिलं, पाणी
हे वायूमध्ये ओतप्रोत भरलेलं आहे. मग वायू अर्थातच आकाशात, मग ऋषीवर आकाश ते अंतरिक्षात, अंतरिक्ष गंधर्व लोकात, गंधर्व लोक आदित्य लोकात, आदित्य लोक चंद्रलोकात, चंद्रलोक नक्षत्र लोकात, नक्षत्र लोक देवलोकात, देवलोक प्रजापती लोकात. एकेका प्रश्नाचं उत्तर याज्ञवल्क्यांनी तत्क्षणी द्यावं आणि संपूर्ण दरबारामध्ये वा वा, भले, शाबास असं म्हणत उद्गार निघावेत. आता शेवटचा प्रश्न मात्र गार्गीनं विचारला, ऋषीवर, देवलोक प्रजापती लोकामध्ये ओतप्रोत भरलेला आहे, मग प्रजापती लोक कुठे ओतप्रोत भरलाय? याज्ञवल्क्य म्हणाले, ब्रह्मलोकात. सगळी ही तत्परता गार्गीनं अनुभवली, पाहिली आणि तिनं पुढचा प्रश्न विचारला, मुनिवर, ब्रह्मलोक कशामध्ये ओतप्रोत आहे? इथे मात्र याज्ञवल्क्य थांबले. थांबले म्हणजे प्रश्नाचं उत्तर येत नव्हतं असं नाही बरं का मंडळी, पण क्षणभरासाठी थांबले आणि त्यांनी गार्गीला म्हणावं, गार्गी, तू हुशार आहेस, जिज्ञासू आहेस, ज्ञानी आहेस, नव्हे नव्हे ब्रह्मवादिनी आहेस. तुलाही ठाऊक आहे की तुझा हा प्रश्न म्हणजे या उत्तरांची अंतिम रेषा. तू या एका प्रश्नामध्ये संपूर्ण जग ज्याच्यामध्ये सामावलेलं आहे त्या विश्वरूप परमेश्वराचा शोध घ्यायचा प्रयत्न करतेयस आणि म्हणूनच तुझ्या या प्रश्नाचं उत्तर देणं याची अनुज्ञा मला नाही, कारण तो शाब्दिक अर्थानं समजून घ्यायचा विषयच नाही. मुळी तो स्वतःच्या ताकदीनं, स्वतःच्या पातळीनं, उपासनेनं समजून घ्यायचा विषय आहे. हीच अंतिम सीमा, एवढं मात्र लक्षात ठेव. आणि असं म्हणून याज्ञवल्क्यांनी तिला ब्रह्मतत्वाची व्याप्ती समजावून सांगितली. मंडळी, आपण अनेक कथा कीर्तन ऐकतो, पुराण श्रवण करतो. ही ब्रह्मतत्वाची व्याप्ती म्हणजे जीवाच्या जन्मापासून विश्वाच्या अंतापर्यंत भरून राहिलेल्या सोहम या शब्दाची व्याप्ती. जीव जन्माला येतो तो अहम म्हणून जन्माला येतो. असं म्हणतात की मातेच्या गर्भामध्ये वाढत असलेला हा जीव कोहम कोहम करत जन्माला येतो. तो जगामध्ये जन्माला आला की त्याचे सारे लोक त्याला एक विशिष्ट नाव देतात. त्या नावाला तो अहम समजायला लागतो आणि या अहम पासून सोहम पर्यंतचा जो प्रवास आहे तोच या अखिल ब्रह्मांडाची व्याप्ती सांगणार आहे. याज्ञवल्क्यांनी गार्गीला त्याच सर्व गोष्टींची जाणीव शब्दातून करून दिली. अतिशय नम्रपणानं जवळ असलेलं ज्ञान सहज हातचं काहीही न राखता याज्ञवल्क्यांनी गार्गीला देऊ केलं. आता सर्वानुमते गार्गी या ब्रह्मचर्चेची, या वेदचर्चेची, या शास्त्र चर्चेची विजयिनी ठरली होती. पण याज्ञवल्क्यांची उत्तर देण्याची पद्धत, त्यांच्याकडे असलेली ज्ञानाची व्याप्ती इतकंच नाही तर समोर येणाऱ्या लहान थोर साऱ्यांना प्रणाम करून त्यांच्याकडून आपल्याकडची कमतरता असे नका ती पूर्ण करण्याची ताकद, हे सारं काही पाहिलं आणि आता गार्गीच याज्ञवल्क्यांच्या समोर शरणागत झाली, झुकली. तिनं याज्ञवल्क्यांना प्रणाम केला. राजानं जे बक्षीस ठेवलं होतं ते स्वतः न स्वीकारता तिनं याज्ञवल्क्यांच्याच आश्रमात पाठवून दिलं आणि तिथून पुढचा सारा काळ ती ऋषी याज्ञवल्क्यांची पट्ट शिष्या म्हणून जगापुढे आली. गार्गीची कथा जशी विलक्षण आहे ना, तशीच याज्ञवल्क्यांची थोरली पत्नी जिचं नाव मैत्रेयी, हिची सुद्धा कथा अशीच विलक्षण आहे. वास्तविक ही ऋषीवरांची सहचारिणी. मंडळी, सर्वसाधारणपणाने प्रपंचाचा एक नियम आहे. दोघ जण वेगवेगळ्या विषयातले, वेगवेगळ्या संस्कारातले, आचरणातले लोक एकत्र येतात, एकमेकाचे पती पत्नी होतात आणि आपला प्रपंच पुढे चालवतात. असं म्हणतात की प्रपंचामध्ये परमार्थाचं भाग्य तेव्हाच मिळतं जेव्हा हे पती पत्नी एकमेकाशी अतिशय एकरूप असतात, सर्वार्थानं एकमेकाला सारखे मिळालेले असतात, ज्यांचे गुण, शब्द सारं काही समसमान पातळीवरचं असतं. याज्ञवल्क आणि मैत्रेयी या दोघांचाही प्रपंच असाच. याज्ञवल्क्यांची एक धाकटी पत्नी देखील आहे जिचं नाव आहे कात्यायनी.
अर्थात ती मैत्रेयी इतकी जिज्ञासू, ज्ञानी किंवा वेदपुराणांची उत्सुकता असलेली नाहीये बरं. ती सरळ साधी पतीची सेवा करणारी, रांधून त्यांना प्रेमानं वाढून खाऊ घालणारी, त्यांच्या सर्व काही गरजा पूर्ण करणारी, त्यांच्या प्रपंचामध्ये असलेल्या सर्व वाटेवरती त्यांची अतिशय श्रद्धेनं साथ देणारी आहे. सरळ साधी प्रापंचिक स्त्री. मात्र अशा दोन्हीही स्त्रियांबरोबर ऋषींचा संसार खूप छान चालू होता. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या 4 पुरुषार्थांनी ज्याला आयुष्य जगता येतं तो मोक्षपदाचा अधिकारी असतो असं म्हणतात, ते काही खोटं नाही. कारण हे 4 पुरुषार्थ म्हणजे मानवी जीवनाला आखून दिलेल्या काही मर्यादेच्या रेषा आहेत. या रेषा ज्याला दिसतात, पाळता येतात, उमजतात, तो ह्या प्रपंचाची वाट, परमार्थाची वाट असल्यासारखं चालू शकतो बरं. याज्ञवल्क्यांचंही असंच होतं. सर्व मर्यादेमध्ये सगळं काही उपभोगत प्रपंच चालू आहे. त्या प्रपंचाबरोबर उपासनाही चालू आहे. आणि एक दिवस याज्ञवल्क्यांच्या लक्षात आलं की आता आपण वृद्धत्वाकडे झुकू लागलो आहोत. संन्यास घ्यायला हवा, प्रपंचातून बाजूला व्हायला हवं, विरक्ती स्वीकारायला हवी. आणि असा विचार करत करत त्यांच्या आचरणामधून सुद्धा ते सारं काही डोकावू लागलं. मुळातच मर्यादाशील जीवन जगणारे ऋषीवर आता मनानं विरक्त व्हायचं ठरवलं होतं, ते फारसं काही अवघड जाणार नव्हतंच. मात्र त्यांची ही विरक्ती धाकटी पत्नी असलेल्या कात्यायनीच्या लक्षात आली. तिनं म्हणावं, ऋषीवर, आजकाल आपण प्रपंचात एवढी गोडी घेत असल्याचं दिसत नाही. आपलं लक्ष कुठेतरी तिसरीकडेच लागलेलं असतं. समोर येतं ते सहज स्वीकारता, त्याच्यावर प्रतिक्रिया देणं टाळता, जे आलं आहे ते चांगलं मानता आणि पुढे सरकता. इतकी विरक्ती का बरं? असं म्हणल्यावर आपल्या मनातला मनोदय ऋषीवरांनी तिला सांगितला. म्हणजे तुम्ही आता हा सारा प्रपंच सोडून निघून जाणार, तुम्ही संन्यास घेणार, तुम्ही विरक्त होणार, मग मी काय करायचं? मनामधली ही मळमळ तळमळ बोलून दाखवणारी कात्यायनी तिनं मैत्रेयीला येताना पाहिलं आणि ती थांबली. मैत्रेयी म्हणाली, का ग, काय झालं? मनामध्ये आलेल्या सगळ्या विचारांचे आवर्त तिनं मैत्रेयी समोर उघडे केले, सांगितले. मैत्रेयीनं सहेतुक याज्ञवल्क्यांकडे पाहिलं आणि ऋषीवर सांगतायत, हो, मनामध्ये आता संन्यास घेण्याचे विचार येतायत हे खरं, पण तत्पूर्वी तुम्हा दोघींच्या आयुष्याची सोय म्हणून तुम्हाला माझ्याकडे असलेल्या संपत्तीचा अर्धा वाटा मी देतो, जेणेकरून तुम्ही सुखानं जगू शकाल. मैत्रेयी खळखळून हसली. ऋषीवर विचारतात, मैत्रेयी, काय झालं? माझं बोलण्यात काही चुकलं का? अगं, आयुष्य जगायचं असेल तर हातामध्ये द्रव्य असायलाच हवं, त्याशिवाय जगता येत नाही. असं म्हणल्यावर मैत्रेयी काय विचारते पहा. ती म्हणते, ऋषीवर, संपूर्ण जग तुम्हाला मान देतं, तुमचा सन्मान करतं, नव्हे आम्हा दोघींच्या भाग्याचा हेवा सुद्धा करतं. का माहितीये? जे नश्वर आहे ते द्रव्यच काय, या संपूर्ण जगाचं स्वामित्व देऊ शकता इतकी तुमची ताकद आहे, हे मला ठाऊक आहे. पण एवढं सारं असूनही तुम्ही आजवर सगळ्या मर्यादा पाळत आपलं आयुष्य सार्थकी लावलंय, म्हणूनच सारे जण तुमच्या पुढे नतमस्तक होतात. आणि म्हणूनच तुमच्याकडे असलेल्या सगळ्या नश्वर संपत्तीचा अर्धा भाग मला देण्यापेक्षा जी मला अतीव समाधान देऊ शकते ती अमृतत्वाची संपत्ती तुम्ही माझ्या पदरी दान का करत नाही? अपेक्षित प्रश्न मैत्रेयीकडनं आल्यानंतर याज्ञवल्क्यांना हसू फुटलं. नव्हे मनोमन समाधान वाटलं. आणि याज्ञवल्क्य सांगतात, मैत्रेयी, तुझ्याकडून मला याच गोष्टीची अपेक्षा होती. तू आणि तुझा स्वभाव यांना मी पुरता ओळखून आहे. बरोबर म्हणतेस तू. संपत्तीनं सारं काही मिळेल, द्रव्यानं सारं काही मिळेल, पण आत्मानंद मिळत नाही. अमृतत्व देण्याचं सामर्थ्य द्रव्यामध्ये नाही, कारण मुळात द्रव्य हेच नश्वर आहे. मैत्रेयी म्हणते, ऋषीवर, मग ते घेऊन मी काय करू? मला त्याची अभिलाषा नाही. मला ही चंचल संपत्ती नको. सारे जण तुम्हाला ज्याच्यामुळे मान देतात ती अतीव समाधान देणारी अमृतत्व असलेली संपत्ती, तिचा लाभ मला करवून द्या.
यापुढे झालेला या दोघा पती पत्नींचा संवाद एका पातळीवरती एका क्षणापुढे पती पत्नींचा प्रापंचिक संवाद राहत नाही बरं मंडळी. तो संवाद होतो एका गुरुनं शिष्याला दाखवलेल्या मार्गाचा. याज्ञवल्क्य म्हणतात, मैत्रेयी, समस्त जगात एकमेकावर प्रेम करणारी अनेक नाती आहेत. आईचं आपल्या मुलावर, मुलाचा आपल्या आईवर, पतीचा आपल्या पत्नीवर, पत्नीचा आपल्या पतीवर, बहिणीचा आपल्या भावावर, भावाचा आपल्या बहिणीवर. नव्हे नव्हे, या जगातली प्रत्येक नाती एकमेकावर प्रेम करतच मोठी होतात. आपण एखाद्यावर प्रेम का करतो? कारण ती वस्तू, ती व्यक्ती आपल्याला आवडणारी असते. मुळात ह्या सगळ्याचं मूळ हे माझं आहे या भावनेमध्ये असतं आणि ह्यालाच मीपणाची भावना म्हणतात. जिथे आपलेपणा येतो ना, तिथे मला हे आवडतं ही गोष्ट आलीच. पण मैत्रेयी, ह्याच्यात सुद्धा फरक आहे. काही लोकांचं प्रेम हे फक्त स्वतःवरच असतं. सगळं जग फक्त माझ्या सुखासाठी आहे या भावनेनं हे लोक वावरत असतात. त्यामुळे एखाद्या ठिकाणी त्यांच्या सुखाची संकल्पना पुरी झाली नाही तर ते दुःखी होतात. यालाच आत्मकेंद्री असणं असं म्हणतात. काही लोक आपल्या कुटुंबावर प्रेम करतात. त्यांचं मी पण त्यांच्या कुटुंबा इतकं व्यापक असतं. त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर कुठली अडचण आली की त्यांचं आयुष्य कुठेतरी डळमळीत व्हायला लागतं. ते अस्वस्थ होतात. काही लोक स्वतःच्या ज्ञातीवर प्रेम करतात. काही लोक आपल्या स्वतःच्या देशावर प्रेम करतात आणि काही लोक संपूर्ण जगावरच प्रेम करतात. आपल्या रोजच्या ऐकिवातल्या एका संज्ञेचा उच्चार करू का मंडळी? ज्ञानोबा माऊलींनी आता विश्वात्मके देवे असं म्हणत संपूर्ण विश्वाला देव मानलंय आणि माऊली म्हणते की हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपण पै जाहला. ज्याचं संपूर्ण विश्वावर प्रेम असतं, ज्याच्या मीपणाची व्याप्ती ही संपूर्ण विश्वा इतकी व्यापक असते, त्यालाच महात्मा म्हणलं जातं. वसुधैव कुटुंबकम ही संज्ञा यातूनच नाही का जन्माला आली? याज्ञवल्क्य म्हणतात, मैत्रेयी, आता मला सांग, मीपणाची भावना हाच मूळ मुद्दा आहे जो आपलेपणाशी जोडलेला आहे. पण तरी सुद्धा या भावनेत प्रत्येकाच्या दृष्टीनं असा फरक का बरं पडतो? ह्याला कारण आहे, प्रत्येकाचं मी पण प्रत्येकाच्या मर्यादेनं असतं. ज्याची मुळातच विचार करण्याची मर्यादा जगा इतकी व्यापक आहे, तोच या जगामधला विश्वात नटलेला संपूर्ण रूपानं असलेला विश्वात्मा पाहू शकतो. तो अंतरात्मा म्हणजेच सर्व व्यापक असा. गणित सरळ आहे. अंतरात्म्याचं ज्ञान जितकं व्यापक तेवढंच प्रेमही व्यापक. ते जेवढं संकुचित तेवढंच प्रेमही संकुचित. आणि म्हणूनच आत्म्याचं खरं ज्ञान होणं फार आवश्यक आहे. म्हणजेच मीपणाची व्याप्ती विश्वा इतकी मोठी होणं फार आवश्यक आहे. असं जर झालं तर आणि तरच जळी स्थळी काष्टी पाषाणी सगळीकडे भरून उरलेला तो परमात्मा देहामध्ये वसत असलेल्या अंतरात्म्याशी संवाद साधायला लागतो. आणि हा संवाद सुरू झाला की तुला अपेक्षित असलेल्या अमृतत्व देणाऱ्या आत्मानंदाची प्राप्ती होऊ शकते. त्याचं चिंतन व्हायला हवं. हे सारं काही ऐकत असताना इतका वेळ समोर बसलेली व्यक्ती आपला पती आहे ही मैत्रेयीच्या मनातली भावना आता समोर बसलेली व्यक्ती जी आपल्याला आत्मतत्वाचं चिंतन करायला भाग पाडते आहे, ती व्यक्ती आपली गुरुपदी बसलेली आहे असा विचार मैत्रेयीच्या मनामध्ये येऊन स्वतःच्याही नकळत मैत्रेयीनं याज्ञवल्क्यांच्या समोर प्रणाम केलेला होता. आता याज्ञवल्क्य फक्त तिचे पती नव्हते तर तिचे गुरु सुद्धा होते. पुराण काळामध्ये वेद, श्रुती, सगळी स्तोत्र, श्लोक, शास्त्र, पुराण ह्या सर्व गोष्टींचा अभ्यास करत त्यावरती जिज्ञासू वृत्तीनं काही प्रश्न विचारत आपल्या संपूर्ण संस्कृतीचा नव्हे प्राचीन अशा ग्रंथांचा साकल्यानं अभ्यास जगापुढे आणणाऱ्या या दोघीही जणी याज्ञवल्क्य ऋषींच्या शिष्या
पहिली गार्गी आणि दुसरी मैत्री. ब्रह्मवादिनी असणाऱ्या या दोघींनी भारतामध्ये या संपूर्ण जगाला, विश्वाला ज्ञान देणारं जे प्राचीन ज्ञान आहे ते आपल्या शास्त्र चर्चेनं संपूर्ण जगापुढे आणलं, प्रसिद्ध केलं आणि आस्थागायत त्याच तत्वावर भारतातली संस्कृती, सदाचार अशा दृष्टीनं वाटचाल चालू आहे. मंडळी, ह्याचा अभिमान आपण बाळगायला हवा की आपल्याच देशात, या मातीत जन्माला आलेल्या गार्गी मैत्रेयी सारख्या कित्येक स्त्रिया आहेत ज्यांनी आपापल्या स्वभावानुसार, वृत्तीनुसार या देशातल्या कित्येक आयामांना सिद्ध केलाय. आजच्या दिवसापुरती गार्गी मैत्रेयीची ही कथा, ज्यांनी ज्ञान रूपाने आपल्या पुढे वेद, पुराण, शास्त्र, अशा उपनिषद, अशा सर्व वाङ्मयाचा अभ्यास मांडण्याचा आयुष्यभर प्रयत्न केलेला आहे, जो आपल्याला मार्गदर्शक ठरणार आहे. आजच्या दिवसापुरतं चिंतन या दोघींचं करूया आणि आज इथेच या गोष्टीला अर्धविराम देऊया. धन्यवाद. हरी